चालेल तिथलं लांबपर्यंत तिथून इथपर्यंत. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात होते आपल्या बिल्डिंगपासून. सकाळचे वाजले 6:25 झाले आणि आता मी निघाली आहे. थोडा उशीरच झाला. उशीर म्हणजे मी उठले लवकर पण पोस्ट करायचे होते हे ते त्याच्यावर उशीर झाला. चला भेटूया. कशी बसली मस्त बसले तर किती 3-4 आहेत. आज काही जास्त पुढे नाही जायचं. बघूया जेवढं होतं तेवढं जाय. मी नाही बोलते आणि जाते. बघूया जेवढं होईल तेवढं जाऊया है ना. छान सूर्याचं दर्शन होतंय की नाही. मस्तच होतंय. तुला कलावंती दुर्ग दाखवते तुम्हाला. हा कलावंती दुर्ग आहे. हा प्लेन दाखवते. बघा 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 बघा. सगळेजण शॉर्टकटमध्ये इथूनच फिरतात. मीच एकटी 3-4 गाव किती 5 गाव. आज मी बोनशेतमध्ये आली आणि बोनशेतमधूनच जाईल. जास्त हे नाही करणार आहे आज मी. स्किपिंग करेल नदीवर जाऊन. आता लगेच 10 मिनटात मी बोनशेतमध्ये आली आहे. म्हणजे 10 मिनटं झालं चालते फक्त. आणि मग बोनशेतमधून जरा पुढे जाते आणि तिथून मग निघते. पोरं स्कूलमध्ये जाताना दिसते बघा दाखवा. बोनशेतमध्ये आता आजचं आहे ना थंड वातावरण आहे. पाऊस पडला की काय माहिती नाही. असं ओलं जरासं. आय थिंक पाऊसच पडला. थोडं दव असेल. दव म्हणजे काढलेत की काय ताडू. वांगेत फ्लावर नाही वांगेत. ओके आता खडी टाकून रस्ता बांधतात. त्या दिवशी नव्हता ना बांधलेला. तिथे पण टाकले बघ. लाल माती टाकली. चलो खडी टाकली आहे आत्ताची. बांधायला घेतलं. माहिती आहे ना बोनशेतचा हा रस्ता. आज इकडे आली मी. तिथपर्यंत जाऊ दे आंब्याच्या झाडापर्यंत. चलो बघा ह्या झाडापर्यंत तर मी आलेली. आज जरा पुढे जाऊया. बघू दे कसं आहे हा रोड. इथे पण रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याची कामं चालू आहेत. बिल्डिंग्स आहेत का इथे. ताई भेटलेत बोनशेतला. काय नाव तुमचं. लता चौधरी ताई आहेत. मी त्यांना विचारलं गाव किती लांब आहे तर त्या म्हणाल्या का आहे थोडंफार लांब आहे
पण त्यांची सोसायटी आहे इथे. कसं वाटतं इथे, म्हणजे काय सुविधा आहेत का आतमध्ये? छान वाटतं खरंच. इथं खूप छान आहे माहिती आहे का, पनवेलला, न्यू पनवेलला. पण हे कचरा टाकतात ना मध्ये, तोच जरा प्रॉब्लेम वाटतो, कारण का पिशवीतून टाकतात तो कचरा. तुम्हाला काय वाटतं? अच्छा, बंद करू बोलतात. मी तर डायरेक्ट सांगून दिलेलं आहे, कचरा टाकतात मध्ये, आणि कचरा खरंच टाकू नका, कारण का खूप सुंदर पनवेल आहे, एवढं छान आहे ना इथे. वॉकिंगला वगैरे खूपच छान आहे. चालेल, चला नंतर बोलूया. आपलं स्किपिंग करूया. चलो, आज पण करतायतच बायका, काढतायत मासे. ओके, किती मासे काढले पण. चिखल निघालाय सगळा तो, त्याच्यातून ते मासे काढून एक दोन पडलेले. माझा असा विचार चाललाय का, जे नदीमध्ये आपले देव आहेत, जे त्यांचं ना म्हणजे उचलून ना इथे वरती ठेवावं, असं चाललंय माझा विचार. पण त्याचं काय करणार, परत ते पाणी आलं का परत ते ढकलून देणार पाण्यामध्ये. पण एक साईडला तरी ठेवू शकतो. आता मला तिकडून तिकडे न्यायला टाईम जाईल. जान्हवी वगैरे असतो ना, तर आम्ही दोघींनी ते काम केलं असतं. बघते मी 1-2 दिवसात काय होतं. हे जे आपले देव आहेत दिसतात, मी काल ठेवलेले, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, ते मी उचलून, माझा असा विचार झाला इथे खरंच, कारण का कंडिशन खूप आहे. जेव्हा पाणी सुकलं ना, सगळे देव असे वरती येतात. जे कवळस असतात, कवळस, मला आता वर्डच येत नाही. ते पाण्यामध्ये वाहून देतात ना, जे खंडित झालेले असतात मूर्त्या वगैरे, त्या सगळ्या मूर्त्या अशा वरती आल्या. गणपती बसवतात, गणपती विसर्जन करतात, पण ती मूर्तीचा कलर केला, पण मूर्ती आहे तशीच आहे गणपतीची. दाखवते तुम्हाला. आहे ना, आहे तशीच आहे. आणि इथे मी ह्या काल ठेवलेल्या 2 मूर्त्या. एक दिवशी वॉकिंगला नाही जायचं आणि फक्त मूर्त्या ठेवायच्या एक साईडला. आज तर मी जाते घरी. जान्हवी तर नसते उद्या परवा वगैरे, तर बघते जान्हवीला विचारून, पण येशील का, आली ती तर मग करू, ते पण काम करूया. मूर्त्या ठेवूया एक साईडला, आपल्या देवांच्या आहेत त्या. घाण लागते तर पाण्याला. आले म्हटलं लांबपर्यंत, तिथून इथपर्यंत. सोमवारी कधी येणार तू? सोमवारी ना, आम्ही संध्याकाळी येणार आहे. सोमवारी येशील ना, तिला सोडून. संडेला संध्याकाळी बोलते ना बाई, गेला बेबी. दमलास की झोप आली आहे? आळस नाही, दमलाय हा, काम करून दमलाय आता. आमची लालपरी चालली 33 नंबर, सकाळी भरलेली तिथून जाते, संध्याकाळी तिथून भरलेली होते, आणि मध्ये तर अजिबात नाही थांबवत आहे ना. काळे दिसत लागतं. आत्ता पूजा झाली, वाजलेत किती, 10 वाजलेत, 9:45 होत आलेत, आणि आत्ता पूजा झाली माझी सगळी. आत्ता जस्ट पूजा झाली आहे, तेच बसले. चलो
नाश्ता जाऊया, चहा ठेवते जरासा, चहा घेऊया. ओके चला. पूजा झाली. ह्याच्यात एक कढी टाकली, ती कढी उमललेली नव्हती ना, त्याच्यात पाणी घेऊन ठेवते, ती उद्या उमलेल. चहा ठेवूया, चहा करूया चहा. ओके इथे बसवते तुम्हाला एखादं. संध्याकाळची वाजले 6:30 आणि आता आंघोळ वगैरे केली, मस्त बाहेर पोरं खेळतात. आणि आमचे आता इथून रिक्षा वगैरे येणार आहेत, कारण का ते लग्न आहे ना. आता हा जो रस्ता दिसतोय ना, हा इथून रिक्षा वगैरे येणार आहे. तर लग्न आहे ना, ते इथून रस्ता केला. आता पोरं खेळत असतील बाहेर, छोटी छोटी, एवढी छान मस्त वाटतं. लग्नाचं घर असलं किती छान वाटतं ना, सगळेजण एकत्र येतात आणि भारी वाटतं. मला तर खूप आवडतं, खूप एन्जॉय करतात सगळेजण. आणि सगळे रीती रिवाज म्हणजे सगळं प्रॉपर करावं लागतं. आणि सिरियसली यार मस्त. फॅन लावणार होते पण आवाज येतो, मग नाही लावणार आहे. मस्त वाटतं, मला तर खूप आवडतं. मला हळदीला नाचायला मला खूप आवडतं. आपल्याकडे नाचतात, तुमच्याकडे नाचतात की नाही हळदीला? आमच्याकडे नाचतात, हळदीला खूप नाचतात. बापरे खूप एन्जॉय. आम्ही तर माझ्या दिराचं लग्न झालं, चुलत दिराचं लग्न झालं, दोन्ही नंदांचं लग्न झालं, खूप एन्जॉय केला खूपच. कारण का माझ्या नंदेच्या लग्नात मी नव्हती, तिचं आधी लग्न झालं, तिला आधी पाठवली, नंतर मग आमचं लग्न झालं सगळं. मग असं खूप एन्जॉय करतो आम्ही. आता काय ना, आता कोणाचं लग्न आहे? आता ही पोरं जी मोठी मोठी येतात. आता ऋषी आहे आमचा, यश नाही, यश लहान आहे. ऋषीचं ऋषीचं होईल तेव्हा एन्जॉय करू आम्ही. लोकेश तर एकदमच लहान आहे. बाकी काय कोण, सगळी लहान लहान पोरं आहेत, कोणाचं काही एवढं नाही आहे. मस्त वाटतं बाहेरचं. त्या ताई आहेत ना त्या खिडकीमधल्या, तर हाय हॅलो वगैरे करतात, पण नको, मला नाही बरं वाटत ते. काही जणांना आवडतं व्हिडिओमध्ये, काही जणांना नाही आवडत. तर मी कोणाला फोर्स नाही करत, जे येतात त्यांना घेते व्हिडिओमध्ये. आणि माझं काय डेली ब्लॉग आहे, मी सगळं दाखवते तुम्हाला काय होतं काय नाही. बाकी तर कसले नसतात, शॉर्ट्स वगैरे काढते, छोटे छोटे व्हिडिओज असतात, बाकी काही नसतात. पण तरीसुद्धा लोकांना असं थोडंसं ऑड वाटतं, इकडच्या लोकांना. आता तुम्ही म्हणात शहरात राहून असं कसं, कारण का खेड्यात खरं सांगू ह्या बाबतीमध्ये ना, खेड्यातले लोक खूप पुढे आहेत. व्हिडिओज वगैरे कॉमेडी व्हिडिओज करतात, काय मस्त करतात ते. लोकांना म्हणजे एवढे येतं कुठून त्यांना एवढं डोक्यामध्ये आयडियाज, एवढं मस्त करतात ना ते लोक, ऑसम. मला तर काय, मी थोडं थोडं करते कॉमेडी, काही जमत नाही, पण जसं येईल तसं थोडं थोडं करते है ना. आणि व्हिडिओ बनवते. काल ॲक्वागार्ड रिपेरिंगला आलेला तो मुलगा मला बोलतो, फिर आपका वीडियो कौन एडिट करता है? बोलो कोई नहीं करता भाई, मैं अकेली करती हूँ, मैं मेरा करती हूँ, शूट भी करना एडिट भी करना. तो बघत होता. अच्छा चहा पिऊशी वाटतं. जान्हवीला सांगितली दुधाची बॅग आणायला, ती येते तर दुधाची बॅग घेऊन येते. चहा करूया. आधी दिवाबत्ती लावते, 7 वाजत आले. ओके, केस वगैरे बांधते, मस्त फ्रेश होते आणि मग दिवाबत्ती करते. नंतर भेटूया, दिवाबत्ती लावल्याच्या नंतर भेटूया. ओके बाय. पूजा केली आहे,
दिवाबत्ती झाले. आता काय बघूया जेवणाचं काय ते. एवढे काही घाई नाही आहे जेवणाला, काय करायचं काय नाही ते बघूया सावकाश. नंतर बघूया मी काय बनवेल ते दाखवेल. आता काय बनवणार काय माहिती नाही, बघूया आता काय बनवणार आहे ते. चल भेटूया नंतर. मासे बघायचेत माझे, किती दिवसांनी दाखवते तुम्हाला. काळावाला कुठे गेला? बघते जान्हवीने दुधाची पिशवी आणली की नाही मला चहा बनवायला. तलप लागली चहाची. 6:45 झाले बरोबर. तापत ठेवलं. त्याला बघायचं थांबायला लागेल इथे, नाही तर सगळं जाईल होतं बरोबर. फास्ट काय माहिती तर फास्ट म्हणजे त्याचा बर्नरच तेवढा आहे. छोटा गॅसचा पण मोठा, म्हणजे छोटा बर्नर आहे ना तो पण मोठाच आहे. त्याच्यामुळे ना प्रॉब्लेम येतो. ते तेवढंच राहू लागतं, नाही तर सगळं उतू जातं. थांबूया इथेच. कोण लडका आहे ना, हां ते असं सगळं करतं. आंटी आम्ही आलोय खरं, पण आम्ही इथे असेच उभे. आंटी 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 भडकलाय. नाही तर काय, बरोबर आहे तुमचंच, बरोबर आहे. मी पण मूर्खासारखी उभी राहिली उगाचच. आम्ही आलो इथे. पोस्टर दाखवलं नाही बाहेरचं ह्याचं. आज लागलं पाहिजे हाताला बांगमध्ये एवढ्या जोरात दाखवते. मी खरंच मला अच्छा लग रहा है वो झालर को लाइटिंग लगाए वो अच्छा लग रहा है ना. लेकिन आंटी मध्ये सगळं आमच्याकडे कोण नाहीये. हा त्याच्यामुळे मी बोलली ना आंटीला, म्हणजे पापड्यांवरती नाव पण असतं माहिती का तुला. केवढं घामाघूम झाले. आंटी चलो, आंटी देख रे आंटी देख रे. मस्त होऊया. हां आम्ही जातो. पापड आणि हे करते ते बघ. बघणार आहेस का काय ग? आपू कुठे आहे? आपू शोध, कुठे गेली ती आपू? ती आपूची बहीण आहे मोठी. आपू चल वरती जाऊया आता, कंटाळा आला. काय बोलायचं, काय बोलायचं? आग्रह करायचा मला की चल ना गं, चल चल असं कर म्हणून. अच्छा मी तुला आग्रह करणार चल 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 म्हणून. म्हणजे मी आली असते ना. अच्छा, आणि मग मला कोण आग्रह करणार? उद्या मी करणार तुम्हाला हळदीला. अच्छा असं आहे का? इथलं कसं आहे, मला बोलते आग्रह का नाही केला, बोलते मी आली असते तुमच्याबरोबर, अशी शाणी आहे. आणि उद्या मला करणार आहे ही आग्रह हळदीला. हळदीला हां उद्या हळद आहे आणि लग्न परवा दिवशी आहे. लग्न काय तिकडे दाखवायचं, जाऊ त्यांचं 11 वाजता आम्ही आलो. नाही 11:15 झाले आलो. अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झालेला आहे. आय होप आवडला असेल. तुम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया. बाय.